हाय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एफ-आयला आपण 4 वेगळ्या प्रकारे आय-पीज कसे असाइन करू शकतो. सगळ्यात पहिलं आपल्याला eVenG मध्ये लॉग इन करावं लागेल. eVenGचा आय-पी आहे 192.168.81.128. चला तर मग लॉग इन करूया. HTTP आपण एस टाकणार नाही आहोत. युजर नेम आहे ॲडमिन, पासवर्ड आहे EU. एफ-आयची एक लॅब तर क्रिएट करूया आपण. एक नोड सिलेक्ट करूया एफ-आयचा. आता आपण जो सीपीयू असाइन करणार आहे एफ-आयला तो मिनिमम 2 सीपीयू असला पाहिजे, कारण की हा हेवी सॉफ्टवेअर आहे. रॅम कमीत कमी 5 GB तरी पाहिजे. 5 GBच्या तुम्हाला वरतीच रॅम ठेवावी लागेल, नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स फेस करावे लागतील. तर मी रॅम देतोय 6144. इंटरफेस ठेवणार आहे 6. सेव्ह. आता हा जो बिग आय-पी आहे याला आपण कनेक्ट करायचा आहे मॅनेजमेंट इंटरफेस बरोबर eVenGच्या. त्याला आपण बोलतो क्लाउड 0. तुम्हाला नेटवर्कवर जायचं आहे. सगळ्यात पहिलं राईट क्लिक करायचं आहे, नेटवर्कवर जायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ब्रिजच्या ऐवजी क्लाउड 0 सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह करा. हे कनेक्ट केल्यामुळे तुमचा जो एफ-आय आहे तो इंटरनेट बरोबर कनेक्ट होऊ शकतो. तर तुम्हाला एफ-आयच्या मॅनेजमेंट इंटरफेस बरोबर याला कनेक्ट करायचं आहे. सेव्ह. एफ-आयला चालू करूया. लॉग इन करूया. ओके. कधी कधी हा एरर तुम्ही फेस करू शकता जेव्हा तुम्ही एफ-आय मध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करताय सिक्युअर CRT मध्ये, पण सिक्युअर CRT ओपन होत नाही. अशा वेळेला तुम्हाला सिक्युअर CRT ओपन करायचं आहे पहिला. याची गरज नाही, कॅन्सल करा. आणि आता तुम्ही बिग आय-पी वरती क्लिक करा ट्वाइस. ओके. आपला एफ-आय मध्ये लॉग इन झालेला आहे. आता तो एफ-आय बूट होईल. त्याला थोडासा वेळ लागेल, डिपेंड्स तुमच्या लॅपटॉपच्या कॅपॅसिटीप्रमाणे. थोडासा फॉन्ट चेंज करूया. आता एफ-आय बूट होतोय तोपर्यंत आपण थोडंसं इंट्रोडक्शन देऊया की जो फर्स्ट आय-पी आपल्या एफ-आयला मिळणार आहे तो आहे DHCPच्या थ्रू, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. ओके. तर जो आपला एफ-आय आपण ज्याला कनेक्ट केलेला आहे क्लाउड 0 बरोबर, क्लाउड 0च त्याला आय-पी देणार आहे. तर ही बाय डिफॉल्ट मेकॅनिझम आहे. जेव्हा एफ-आयला DHCP अवेलेबल असतो तेव्हा तो सगळ्यात पहिली प्रायोरिटी हा त्या आय-पीला देतो, DHCP मधून मिळणाऱ्या आय-पीला. तर आपण लॉग इन करूया. युजर नेम आहे रूट, पासवर्ड आहे डिफॉल्ट DEFAULT. पासवर्ड चेंज करायला सांगताय. करंट पासवर्ड आहे आपला डिफॉल्ट. न्यू पासवर्ड आपण palo@123 ठेवूया. रिटाईप पासवर्ड. ओके. लॉग इन झाला आहे आपल्याला. आता आपण टेस्ट करूया की आपल्या एफ-आयला आय-पीज कोणता भेटला आहे जो बाय डिफॉल्ट DHCPच्या थ्रू भेटून जातो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं TMOS मोडमध्ये यावं लागेल. ओके. बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही एफ-आय चालू करता तेव्हा त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या रिस्टार्ट होत असतात. ही प्रोसेस कमीत कमी 5 ते 7 मिनिटापर्यंत चालू राहते. आपल्याला आय-पी कोणता भेटला आहे DHCPच्या थ्रू हे चेक करण्यासाठी, किंवा कोणताही आय-पी आपल्या एफ-आयला अवेलेबल आहे हे चेक करण्यासाठी आपण कमांड वापरतो लिस्ट सिस मॅनेजमेंट इन आय-पी. ओके. लिस्ट सिस मॅनेजमेंट आय-पी. ओके. आता तुम्ही
फॉर्च्युनेटली आपल्याला हा एरर भेटला आहे इथं, ज्याच्यामध्ये तो आपल्याला आय पी दाखवत नाही. का दाखवत नाही, तर कधी कधी असं सुद्धा होतं की त्याचं जो DHCP इंटरफेस असतो, DHCP कॉन्फिगरेशन असतं, हे डिसेबल्ड असतं. ते आपल्याला त्याला इनेबल करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला कमांड यूज करायची आहे, मॉडिफाय सिस ग्लोबल सेटिंग मॅनेजमेंट DHCP इनेबल. लेट मी टाइप इट हियर. मॉडिफाय सिस ग्लोबल सेटिंग MGMT DHCP इनेबल. तुम्ही याचा अर्थ तुम्ही सांगताय FI ला की DHCP इनेबल कर. एक 2 मिनिटं वाट बघूया. आता आपण परत तीच कमांड टाईप करूया, लिस्ट सिस मॅनेजमेंट IP. कधी थोडासा वेळ घेत आहे. ओके, तुम्ही पाहू शकता तरी त्याने कमीत कमी 3 ते 4 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेली आहे. युजली एवढा वेळ घेत नाही, कदाचित लॅपटॉपचे प्रोसेसर्स वेगळ्या कामामध्ये बिझी असतील. पण अशा प्रकारे आपण हा जो पहिला प्रकार आहे, FI ला IP कसा मिळतो तो पाहिला आहे. FI नेहमी प्रायोरिटी देतो DHCP ला. जर FI ला DHCP अवेलेबल असेल तर तो सगळ्यात पहिलं DHCP ने IP घेतो. आणि कधी कधी हा प्रॉब्लेम तुम्ही फेस करू शकता की त्याला DHCP ने IP घेत नाही येतो. का? कारण की त्याचं DHCP कॉन्फिगरेशन हे डिसेबल केलेलं आहे. तर तुम्हाला ही कमांड आठवणीने मारायची आहे, मॉडिफाय सिस ग्लोबल सेटिंग MGMT डिसेबल इनेबल, MGMT DHCP इनेबल. ओके, आता हा झाला आपला पहिला प्रकार. आता जो आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये आपण मॅन्युअली कन्फिगर करणार आहोत FIच्या IP ला. त्यासाठी आपल्याला जायचं आहे FI मॅनेजमेंट पोर्ट सेटअप युटिलिटीमध्ये, जो की एक जस्ट प्रॉम्प्ट आहे. तो प्रॉम्प्ट आपल्याला विचारतो तुम्हाला IP आणि सबनेट मास्क किंवा डिफॉल्ट गेटवे काय कॉन्फिगर करायचं आहे, आणि आपल्याला जस्ट टाईप करायचं. त्यासाठी आपल्याला यावं लागेल शेल मोडमध्ये. आता आपण आहे TMOS मोडमध्ये. तर TMOS मोडमधून शेल मोडमध्ये येण्यासाठी आपल्याला टाईप करायचं बॅश, किंवा तुम्ही Ctrl+Z सुद्धा यूज करू शकता. आता ही जी FI मॅनेजमेंट पोर्ट सेटअप युटिलिटी आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला टाईप करायचं आहे कॉन्फिग. तुम्हाला एक प्रॉम्प्ट येईल जस्ट लाईक दिस. तुम्हाला IP चेंज करायचं आहे का? येस. क्लिक ऑन ओके. तुम्हाला टॅबचा यूज करायचा आहे. ओके, IPv4 का IPv6 बरोबर IPv4 तुम्ही टॅबने टॉगल करू शकता. ओके, यूज ऑटोमॅटिक कॉन्फिगरेशन ऑफ IP ॲड्रेस. मला ऑटोमॅटिक कॉन्फिगरेशन नको आहे, मला मॅन्युअल करायचं आहे, त्यामुळे मी टाईप करणार नो. IP काय पाहिजे? 129 IP मला भेटला आहे थ्रू DHCP ने. मी यूज करेल 140. ओके, सबनेट मास्क मला तोच पाहिजे. ओके, करंट राउट जो आहे तो ओके आहे. Do you want to create a default route for the management port? No. System management connectivity may lost? Yes. आपल्याला चेक करायचं आहे की आपला IP आता सक्सेसफुली इम्प्लिमेंट झाला आहे का नाही. थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल हे एक्झिक्यूट होईपर्यंत. कधी कधी तुम्हाला असं सुद्धा ऑब्झर्व होईल की तुम्ही ही जी FI मॅनेजमेंट पोर्ट सेटअप युटिलिटी आहे ती एक्झिक्यूट केली आहे, पण IP इम्प्लिमेंट नाही झाला. जो तुम्ही नवीन IP कॉन्फिगर केला आहे तो इम्प्लिमेंट नाही झाला. अशा केसमध्ये DHCP जो आपला इनेबल झालेला आहे पहिला, त्याला आपल्याला डिसेबल करावं लागेल. लेट्स सी आपला IP जो नवीन आहे तो इम्प्लिमेंट झाला आहे का नाही. तुम्हाला TMSH मोडमध्ये यावं लागेल. लिस्ट सिस मॅनेजमेंट IP. ओके, पण लक्षात ठेवा कधी कधी असं होतं की तुम्ही IP चेंज केला आहे मॅन्युअली, पण तो इम्प्लिमेंट होत नाही. अशा वेळेला तुम्हाला जो DHCP कॉन्फिगरेशन जे तुम्ही इनेबल केलं होतं
ते तुम्हाला डिसेबल करावं लागेल. आता त्याची कमांड काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. इट्स लाईक मॉडिफाय sys ग्लोबल सेटिंग्स mgmt DHCP आणि मागच्या वेळेला आपण इनेबल यूज केलं होतं, यावेळेला आपण यूज करायचं डिसेबल. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला करावं लागेल आणि तुम्हाला परत जी FI मॅनेजमेंट पोर्ट सेटअप युटिलिटी आहे ती रन करावी लागेल. आता जो आपण थर्ड प्रकार पाहणार आहोत त्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण IP कॉन्फिगर करायचा आहे TMOS मोडच्या थ्रू. पहिला जो प्रकार होता त्याच्यामध्ये आपल्या FI ला DHCPच्या थ्रू IP भेटला. जो दुसरा प्रकार होता त्याच्यामध्ये आपण FI पोर्ट सेटअप युटिलिटी यूज केली. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण TMOS मोडमध्येच IP कॉन्फिगर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला TMOS मोडमध्ये जायचं जे आपण ऑलरेडी आहोत. त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कमांड टाईप करायचे क्रिएट sys मॅनेजमेंट IP. आता जो IP आपल्याला पाहिजे आपण 192.168.1.81.129 आपला DHCP ने भेटला होता. आपण नंतर चेंज केला .140 मध्ये आणि आता आपण चेंज करूया .150 मध्ये. 192.168.81.150. सबनेट मास्क सेम ठेवूया. एंटर. हा प्रकार आय गेस सगळ्यात सोपा असेल जर मॅन्युअली कॉन्फिगर करत असेल तर. आता आपण चेक करूया आपला IP कोणता इम्प्लिमेंट झाला आहे. लिस्ट sys मॅनेजमेंट IP. ओके, तुम्ही पाहू शकता आपला जो न्यू IP आहे जो आपण TMOS मोडने क्रिएट केला होता तो इम्प्लिमेंट झालेला आहे. हा आहे तिसरा प्रकार. जो चौथा प्रकार आहे आपला, त्या चौथ्या प्रकारामध्ये असं अपेक्षित आहे की तुम्ही FIच्या बॉक्सच्या जवळ बसला आहात आणि FIच्या बॉक्सला ही DHCPची कनेक्टिव्हिटी अवेलेबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ज्या बॉक्सच्या जवळ बसलाय त्याला DHCPची कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर FI मध्ये एक मेकॅनिझम आहे ज्या मेकॅनिझमच्या अंडर तुमच्या FIला जेव्हा DHCP भेटत नाही त्यावेळेला तो एका IP वरती फॉल बॅक होतो. तो IP आहे, लेट मी राईट इट डाऊन, 192.168.1.245/24 चा सबनेट. आता तुम्हाला जस्ट एक लॅन केबल घ्यायच्या. ती लॅन केबल तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करायच्या आणि जो दुसरा एंड आहे तो तुम्हाला FIच्या मॅनेजमेंट पोर्टला कनेक्ट करायचा आणि तुम्हाला ब्राउझरमध्ये लॉग इन करून फक्त 192.168.1.245 हा IP टाईप करायचा. तुम्हाला FIचा ॲक्सेस मिळून जाईल. तुम्हाला वेगळ्या कन्सोल केबलची गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण 4 वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. पहिला प्रकार आहे DHCPच्या थ्रू. दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण FI मॅनेजमेंट पोर्ट सेटअप युटिलिटी यूज केलेली आहे शेल मोडमध्ये. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण TMOS मोडच्या थ्रू IP कॉन्फिगर केला आणि जो चौथा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण FIच्या बॉक्सच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या लॅपटॉपने डायरेक्टली FIला कनेक्ट करू शकता. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.